जोरात वाजा जोरात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मंगल भवन मंगल आदि द्रवभूषु दशरथ अजिर बिहारी सीतारामचरित अति पावनी मधुर सरस पर नित मन भावनी पुनि पुनि गीतानी हो सुनी सुनाई
मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा, कीर्तनामध्ये बसलेल्या बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा अभंग आहे. हितासाठी कोण जागा आहे आणि कसं जागं राहिलं पाहिजे याचंही वर्णन आहे. जागं कसं राहावं याचंही वर्णन आलंय आणि जो कोणी जागा आहे त्याच्या जीवनात काय फळ मिळतं याचंही वर्णन आलेलं आहे. म्हणजे हिताच्या ठिकाणी जागं राहणारा त्याच्या जीवनातली फलश्रुती अभंगामध्ये आलेली आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या शामनाथ तीर्थक्षेत्र असणाऱ्या नृसिंह मंदिराच्या पवित्र गोदामय्याच्या काठावरती या तीर्थक्षेत्रामध्ये भगवान नृसिंह भगवंताचं भव्य असं मंदिर आहे आणि या भगवंताच्या साक्षीनं या भगवंताला ज्यांनी सजवलं, ज्यांनी भगवंताची सेवा केली, देव आपल्याला दाखवला, अशी आपल्या सगळ्यांची गुरुवर्य ब्रह्मीभूत वैकुंठवासी 108 रघुनाथदासजी महाराज यांच्या 53व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि आपण सकल समाज आणि सकल सायखेडा गाव हे पहिलं पत्रिकेला वाचलं, मला फार आनंद वाटला बरं काय. सकल सायखेडा, वा, कोणाचं नाव घ्यायची गरजच नाही बा. सकल सायखेडा निवासी आयोजित, वा, सगळ्या गावात राहणारी मंडळी यांच्या आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे. भरपूर 400 ते 500 महिला मुलं पारायणाला बसलेली, त्याचा खूप आनंद आहे. आणि त्या संबंधातून या रघुनाथदासजी महाराज यांच्या 53व्या वर्ष पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य, अगदी साधू असावा तर मग आमच्या रघुनाथदास महाराजांसारखा असावा, रघुनंदन महाराजांसारखा असावा, ही त्यांची ती सेवा. अखंड पुजारी आहेत मंदिराचे आणि आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आहेत महंत रघुनंदन दासजी महाराज बरं का, पुजारी आहेत नृसिंह मंदिराचे. आणि रघुनंदन दासजी महाराजांच्या प्रेमपूर्वक संकल्पनेतून 2 वर्षापूर्वी सकल समाजाला एकत्रित आणण्याच्या हेतूनं भगवंताच्या पावन दरबारामध्ये पूर्वीकडे वाहणारी गोदावरी मैया, आमच्याकडं दक्षिण वाहिनी पण तुमच्याकडून पूर्व वाहिनी आली बरं का. आमची गोदावरी माझ्या गावातून आहे बरं का गोदावरी. तुम्ही गोदावरीच्या काठचे, मी गोदावरीच्या काठचा म्हणून आपलं जुळलं बरं का. अगदी गोदावरीच्या काठचं माझं गाव आहे, आम्हाला शेजारी गोदावरी, पण दक्षिण वाहिनी आहे आमच्याकडं. तुमच्याकडं पूर्वेकडून वाहते अशी ही पूर्व वाहिनी असणारी शामनाथ तीर्थ याला नाव आहे. आणि अशा नृसिंह भगवंताच्या पावन दरबारात रघुनंदन दासजी महाराजांच्या परमकृपेनं, महाराजांच्या आशीर्वादातून, गुरुवर्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या पर्वकालामध्ये 2 वर्षापासून सुरू झालेला हा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे. या कीर्तनाचं सौजन्यदान ज्यांनी दिलेलं आहे श्री कैलासवासी सुंदराबाई व कैलासवासी अमृतराव तबाजी कुटे यांच्या स्मरणार्थ श्री तुकाराम अमृता कुटे व श्री कैलासवासी जगन्नाथ गंगारामजी गीते यांच्या स्मरणार्थ डॉक्टर नितीन जगन्नाथ गीते आणि कुटे परिवाराचं हे आजचं सौजन्यदान आहे. या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. सगळ्यांच्या माध्यमातून आमचे गीते सर असतील, कमिटीमधली सगळी मंडळी असतील, मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत, पण ज्यांची संपर्क झाली या सगळ्यांनी खूप आग्रह केला आणि 1-2-3 वर्षापासून आमचे सारथी आहेत गणेश महाराज, त्यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचत झाली. रघुनंदन दासजी महाराजांना माझा प्रणिपात आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक ज्यांनी चाल गायली दोघा महाराजांना वंदन. नामदेव महाराज अजून दुसरं नाव घेतलेले महाराज दोघांनाही वंदन. आमचे जिवलग मित्र प्रकाशजी महाराज सोरवशे, निफाड तालुक्याचं वैभव आहे, प्रसिद्ध गायक आहेत, चाली गातात, प्रमाणाच्या चाली गातात. आपल्याकडे त्यांचं चिरंजीव मला भेटले परवाच्या दिवशी. तुकाराम महाराज नाव आहे तुमच्या मुलाचं ना, फार पखवास तयार वाजवतात तुमचे चिरंजीव. राम महाराज पवळांकडं माझं कीर्तन होतं, तिथं महाराजांचे चिरंजीवानी कीर्तन वाजवलं माझं. म्हणजे बाप से बेटा सवय असं झालं आता. बापही तयार आहे, मुलगाही तयार झाला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. वा, आमचे प्रकाश महाराज सुरवशे बाबांना वंदन. आमचे जिवलग मित्र, मी जेव्हा पहिल्यांदा येवला तालुक्यात आलो
तर माझ्या कीर्तनात ज्यांनी खूप चाली गायल्या, त्यांच्या चाली प्रेक्षेपित झाल्या, लोकांनी त्यांच्या चाली स्टेटसला ठेवल्या, त्यांच्या चालीच्या रिंगटोन बनवल्या आणि अत्यंत माझ्यावरती पितृतुल्य प्रेम करणारे आमचे उत्तम बाबा पाटोदेकर, उत्तम बाबांना वंदन. आपण परिसरातील गावातील सगळी टाळकरी मंडळी, इकडं आमचे चिंतामण महाराज आहेत सानप, त्यांचंही मोठं नाव महाराष्ट्रभर झालेलं आहे. निमगावचे आहेत दोघं, सानप शेजारीच आले आता नेमके आहे का नाही, दोन्ही निमगावचेच आहेत. एक गायनातून त्यांनी नाव केलं, एक तुकोबारायांसारखं नृत्य करून नाव करतायत. असे आमचे चिंतामण महाराज सानप, त्यांना वंदन. त्यांच्या शेजारी हरिभक्त परायण महेश बाबा, तुम्हाला वंदन. अजून आणि महाराज आहेत, तुम्हालाही वंदन. आपण सगळी संस्थेतली छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी यांनाही वंदन. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये माझ्या आवडीचे मृदंगाचार्य, महाराष्ट्रभर नाशिक जिल्ह्याचं रत्न म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आमचे किरण महाराज गोसाई, अतिशय गोड पखावज वाजवतात. त्यांचं दिसणं गोड, हसणं गोड, वाजवणंही गोड आहे, सगळंच गोड आहे त्यांचं. अगदी छान लगीचा बाज आहे. एखादी सुगरणबाई जसं भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते, तसं त्यांचं काम सुगरण आहे बरं का. जेवढं पाहिजे चाट थाप, कधी बोलताना जोरात कधी बारीक, हे त्यांना कळालेलं आहे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, तसं कीर्तनकाराचं वर्म जाणून पखवाज वाजवणारे किरण महाराज. किरण महाराजांना वंदन. समोरून आमचे पार्थ महाराज अर्जुनाचं नाव घेऊन आहेत. अर्जुन हा पखवाज वाजवत होता. पार्थ महाराज, त्यांचाही हात उत्तम आहे, त्यांनाही वंदन. दोन चोपदार अतिशय गोड आहेत, अगदी मिशा बिशा हे त्यांच्याकडे पाहतच राहा. असे गोड चोपदार, अगदी चोपदार असावेत असे जरा लोक भिले पाहिजे त्यांना. पुढं सारखा म्हणलं की चोपदाराकडे पाहूनच सरकले पाहिजे, असे चोपदार आहेत, त्यांना धन्यवाद. पेटीवादक अतिशय छान आहेत, सुंदर साथ देतात, त्यांना धन्यवाद. आमचे गणेश महाराज आहेत. आपण सगळी गावकरी मंडळी आहात. आमचे तुषार महाराज खालकर भेंडाळीचे, त्यांच्याकडे त्यांनी आग्रह केला मला. या भागातले एक चांगले कीर्तनकार आहेत, सगळ्या कीर्तनकारावरती प्रेम करतात, कीर्तनाला उपस्थित झालेत. तुषार महाराजांना वंदन. रघुनंदन दासजी महाराज बाबांना माझं वंदन. आपण बसले, आमच्या ताई पण आलेत, आमच्या भगिनी आहेत, आमच्या फार सुंदर कीर्तन करतात, ताईंनाही माझं वंदन. आपण सगळे बसलेल्या मातृवर्ग, बहुसंख्य इकडं पुरुष वर्ग, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सिस्टीम चांगली आहे. राम लखन शिंगवे, छान आवाज दिला आहे, तुम्हालाही धन्यवाद. शिंगव्याला माझं कीर्तन आहे, तुमचंच गाव आहे का? हां, राम लखन शिंगवे, तुम्हालाही धन्यवाद. आधी करून सगळे आपण आलेली या गावातील सगळी समाजातली मंडळी, सगळ्यांना धन्यवाद देतो. शूटिंग करणाऱ्यासही सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, टाळी वाजवू नका हातानं. आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल ते पण म्हणा बरं का. हातानं टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. रेखाताई असतील, या सगळ्या आमच्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला विठाला. आजचा जो अभंग आपण घेतलाय, निवडलाय, बहुतेकांच्या पाठातला आहे. हिताच्या ठिकाणी संतांनी आपल्याला जाग केलेले असं दर्शवणार आहे. आई जाग करते आपल्याला, पण आपल्या पोराला शाळेत पाठवण्यासाठी. बायको जाग करते नवऱ्याला कामावर पाठवण्यासाठी. घरातली माणसं तुम्हाला जागी करताना दिसतात, पण स्वार्थासाठी, धनासाठी, लाभासाठी. एकमेव संत असतात रघुनंदन बाबासारखी, रघुनंदन दासजी महाराजासारखी, ज्ञानोबारायांसारखी, तुकोबारायांसारखी, निवृत्तीनाथ महाराजांसारखी. हे संत आपल्याला आपल्या हितासाठी जागा करतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडून भागा रे भाईनो. जागा रे भाईनो जागा. जागृती देतात संत, आपल्याला जाग करतात बरं का. संतांचं कामच आहे महाराज जाग करणं. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. जाग व्हा, नेहमी प्रार्थना करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा.
उठा जागेवारी आता पाठ आहे आपल्या सगळ्यांच्या वर स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या जाग व्हा अशा अभंग आहे प्रश्न असा की जाग कुठं कुठं राहायचं याच अभंगात सांगितलं बघा धन दारा पुत्र जन बंधू सोयरी पिशूळ एवढ्या गोष्टीसाठी जागं राहायचं एक एक मिनिटात सांगतो मी तुम्हाला धनासाठी जागं राहायचं लोक तुमच्या धनावर प्रेम करतात तुमच्यावर नाही मी आळंदीला शिकायला गेलतो तेव्हा किरण महाराज मला पकवास सुद्धा गावातल्या लोकांनी दिला नाही आमच्या वडिलांची परिस्थिती नाजूक होती जरा आणि गावातल्या लोकांना विनंती केली की आमचा पकवास शिकायला गेला पोरगा तर गावात 2-4 मृदंग आहेत त्या एक द्या तर गाववाल्यांनी दिला नाही आता तेच गाववाले म्हणतात बाबा तुमची किती वर्गणी द्यायची आता म्हणजे कळसाला तुम्ही देता का पैसे आले की सगळे विचारतात बाबा पैसे नसले की मात्र तुम्हाला पाहुणे सुद्धा जवळ करणार धनवंताला सर्व मान्यता आहे सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी धनवंताला सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे हा प्रकाश महाराज किती गोड प्रमाणे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी हे आकुरूर महाराजाचं नाही कोणी गांजा खतचं नाही कोणी दारू पेताडाचं नाही हे संतांनी लिहिलेलं आहे संत आपण जसे रघुनाथ बाबांच्या पाया पडतो ना संतांनी आपल्याला सांगितलं हे लोक तुमच्या धनावर प्रेम करतात म्हणून सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई हे ध्यानातच ठेवायचं याला म्हणताना गेन द्यायचं बाळा गेन आणि विको द्यायचं सबही थोडी लेवल पण द्या सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई तर पैशावर कोण कोण प्रेम करतं यादी ऐका यादीच सांगितली कबीरदास महाराजांनी कोण कोण पैशावर प्रेम करतं सायखेडा भाई बंद बहनोर साले सगळ्याला आहे तुम्हालाही भाई बंद बहनोर साले सब पैसों के भाई कोई किसी का नहीं रे प्यारे इधर लाल रे घोड़ा कोई किसी का नहीं रे प्यारे कहत कबीर सुनाई सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई धन सांभाळून ठेवा धन व्यर्थ नाही घालवायचं व्यसनापायी नाही घालवायचं हो पैसे खूप सांभाळायचे बार व्यर्थ नाही घालवले पाहिजे व्यसनात नाही घालवले पाहिजे दारूत नाही घालवले पाहिजे दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है पैसे दुसरे कशाला जात नाही खायला प्यायला जास्त पैसे लागत नाही पैसे व्यसनाला जास्त लागतात या देशातली माय नरसिंहाच्या मंदिरात काय येते माहिती आहे का तुम्हाला या माता जास्त आहेत पुरुषापेक्षा कीर्तनाला याचं कारण सांगतो या माझ्या बहिणी या माता कोणत्याही देवाला कोणत्याही कथेला हजरच आहेत आणि हात जोडून देवाला ते एकच मागत असतात कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे याच्यासाठी येतात महाराज हे पांडुरंगा हे नृसिंह भगवंता हे पांडुरंग हे रामा हे कृष्णा मी तुझी भक्त आहे ना माझं ऐक
कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पुढानं कोणती पुडी खाऊ नये. व्यसनामध्ये पैसे जात असतात, व्यसन कधी करायचं नाही. व्यसनात पत्ते सुद्धा खेळायचे नाही, जुगार कधी खेळायचं नाही. बरं झालं ते ऑनलाईन बंद झाले, नाही तर ते मोबाईलवर चालतं. रम्मी पे आ जाऊ ना महाराज, सर्कल पे, ते खेळायचं नाही. जुगार हा पत्त्याचा डाव म्हणजे तुम्हाला पिसत असतो महाराज. चांगले चांगले पाहिलेत मी, नका ऐका. जुगारामध्ये पैसे जास्त जातात, धन खूप सांभाळलं पाहिजे. भरपूर साधू संन्यासी इथं बसलेली आहेत, सगळी महाराज आहेत. तुम्ही चांगलं गाव सप्ताह करताय, पारायण करताय ना, मग तुम्ही चांगले ऐकणारे आहेत. माझं घरी घेऊन जा, धन खूप सांभाळा. व्यसनामध्ये कुठंतरी वाईटामध्ये ते जाऊ देऊ नका. धनासाठी जागं केलं. दुसरी एक गोष्ट, कुणाचं धन घेऊ नका. कुणाचं घ्यायचं नाही, भावाचं घ्यायचं, गावाचं घ्यायचं. ऐका ऐका, सप्त्यातल्या देवाचं तर कधीच घ्यायचं बरं का, कधीच नाही. गावाचं, भावाचं, देवाचं कधी घ्यायचं नाही. कोणाचे 10 रुपये सुद्धा आपल्याकडे ठेवायचे नाही. ज्याला चांगलं जीवन जगायचं, शरीर चांगलं ठेवायचं, रुपये सुद्धा घ्यायचं नाही कोणाचं. आपल्या कष्टानं, आपल्या मजबुरीनं, आपल्या कामानं, आपल्या बुद्धीनं कमवायचे, आपल्या कष्टानं. पण कुणाचे घ्यायचे नाही, कुणाच्या त्रासातलं घ्यायचं नाही. ऐका, इथं जागं राहायचं. धन द्यायला विरोध नाही, धन घ्यायला विरोध नाही, पण घेतानाही जागं राहायचं आणि देतानाही जागं राहायचं. माझे भरपूर मित्र कीर्तनाला बसलेले आहेत. आमचा अजित आहे, आमचा सुयश आहे, हे सगळी पोरं लांबून लांबून कीर्तनाला आलेली आहेत. तुमच्यासाठी सांगतो पोरांनो, सगळ्यांनी ऐका, सगळ्या तरुणांनी ऐका. तुषार बाबा, आपण हे तुम्ही शिबिर करणार आहेत, किरण महाराजांचं शिबिर आहे, हे मुलांना शिकवा. कोणाच्या वाट्याचं धन घ्यायचं नाही, किरण महाराज घ्यायचं नाही. एकदा त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक शाळा काढली होती भाऊराव पाटलांनी, खूप चांगली शाळा काढली. त्या काळात गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नव्हतं, पण त्यांनी शाळा काढली. शिवाजी महाराजाचं नाव दिलं शाळेला, त्यांचं प्रेम होतं शिवाजी महाराजावर, आणि शाळा काढली. म्हणजे शाळेमध्ये मुलं शिकायला लागली. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं बरं का मुलींनो. सगळ्या मुलींना, भावांना प्रार्थना आहे कीर्तनातून माझी, आपण खूप अभ्यास करा, खूप शिक्षण घ्या. महाराज, इतका विचित्र काळ आला आता. मुली जर स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या नाही तर मुलीचं जीवन बरबाद होईल बरं. मुलीने खूप अभ्यास केला पाहिजे. मायबापाला प्रार्थना आहे, मुलीच्या जवळ तुम्ही थांबा, बाप थांबा, पण मुलीला शिकवा महाराज. हो, तिला हॉस्टेलला नका ठेवू, तुम्ही स्वतः थांबा, त्याग करा थोडासा. तुमच्या मुलीची मैत्रीण आई असली पाहिजे आणि मुलीचा मित्र बाप असला पाहिजे. आता सध्याचा काळ असा आहे, तुमची मैत्रीण तुमची आई आणि तुमचा मित्र तुमचा बाप. याच्या पलीकडे नको. लोक तुम्हाला फसवतील महाराज. 2-4 महिन्याचा आमिष दाखवतील, पळून नेतील आणि तुम्हाला सोडून देतील वाऱ्यावर. खूप विचित्र काळ आहे. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, एका मुलीनं कीर्तन ठेवलं होतं माझं आता. त्या मुलीचं नाव, त्या सांगली जिल्ह्यातली मुलगी होती. आमच्या गणेशला विचार, आम्ही कीर्तनाला गेलो तिथं, तर त्या मुलगी IAS अधिकारी आहे, लाल दिव्याच्या गाडीत आहे, कलेक्टरची पोस्ट आहे तिला. एवढी श्रीमंत आहे. कीर्तन ठेवलं तर तिनं कशाचं ठेवलं होतं ऐका. आईला एका व्यासपीठावर बसवलं, उत्तम बाबा, प्रकाश बाबा. बापाला एका व्यासपीठावर बसवलं, आईच्या गळ्यात तुळशीचा हार, बापाच्या गळ्यात तुळशीचा हार. माझं कीर्तन चालू होतं. 2-4 हजार लोक होती, लाल दिव्याच्या गाड्या होत्या, सगळे साहेब मागं पुढं करत होते. कलेक्टर पोरगी हातामध्ये कागद दिला माझ्या, आणि त्याच्यावर तिनं लिहून दिलं होतं, अक्रूर महाराज तुम्ही फार छान कीर्तन करता, आई लय सुंदर सांगता, बाप लय भारी सांगता, तुमचं कीर्तन ऐकताना आम्हाला रडू येतं महाराज. ओ बाबा, मी तुमची खूप कीर्तन ऐकली. ओ महाराज, माझ्या बापानं लोकांची ऊसतोडी करून मला शिकवलं, माझ्या आईनं लोकांचे घरचे भांडे घासून मला शिकवलं. मुलींनो, एवढे कष्ट जर मायबाप तुमच्या शिक्षणासाठी करत असतील ना, खूप अभ्यास करा पोरींनो. तुम्ही साहेब व्हा, लोक तुम्हाला मुजरा करतील महाराज. खूप शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं महाराज. एकदा घेतलं की माणूस गुरगुर करतो महाराज. आता किरण महाराज आहेत, हे पार्थ महाराज आहेत, कसं वाजवतात. शिक्षण घेतलं की माणूस तयार राहतो महाराज. अभ्यास केला की तयार राहतो. अभ्यास नाही केला की मग तुम्ही अज्ञानामध्ये जाता, मग काही मजा नाही जीवनाची. लोकांच्या हाताखालचं व्हावं लागेल ना तुम्हाला. माझी प्रार्थना आहे, शिक्षण घ्या. त्या काळामध्ये त्यांनी संस्था सुरू केली, पण चांगल्या कामाला संकट. संस्था अशी होती रेखाताई, विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. संस्था कशी उत्तम बाबा, विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. मग संस्था चालायची कशी, तर गावातल्या लोकांनी क्विंटल 50 किलो 2 किलो धान्य आणून द्यायचं.
धान्य द्यायचं आणि त्याच्यावर लोक जेवायची, मुलं शिकायची. झालं असं चांगलं काम सुरू झालं, पण संकट आलं. संकट असं आलं, दुष्काळ पडला, भयानक दुष्काळ पडला. पाणीच व्हावे ना, पाऊसच पडेना. परिणामी दुष्काळामुळं धान्य उगून नाही आलं, आणि धान्य उगून न आल्यामुळं संस्थेतली पोरं उपाशी राहायला लागली. तर त्या भाऊराव पाटलांनी, त्यांचं नाव भाऊराव पाटील, त्या भाऊराव पाटलांनी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशात 1 महिना पोरांना जीव घातलं. 2 महिन्याची पुन्हा अडचण निर्माण झाली. एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं, साताऱ्याच्या कोणीतरी भाऊराव पाटील संस्था चालवतात, त्यांच्या संस्थेतल्या मुलांना धान्य कमी पडतंय, जेवण त्यांचं कमी आहे, काय करावं. म्हणून त्या सावकारानं पत्र लिहिलं, पाटील सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो, तुमच्या पोरांच्या जेवणाची व्यवस्था करतो. श्रीमंत होता सावकार, पहिल्याच गाडीनं गेले. तोपर्यंत मोठ्या 2-4 खुर्च्या लावल्या, खुर्च्यावर माणसं बसवली, एक मोठं आसन आणलं, त्याच्यावर भाऊराव पाटलानं बसवलं, झरीचा फेटा बांधला, गळ्यात हार घातला, त्यांना मुजरा केला आणि सावकार माईकवर म्हटले, पाटील मानाचा मुजरा तुम्हाला, तुमच्यासारखी माणसं कमी आहेत, लोकांसाठी जगणारी, लोकांना दान देणारी. वा वा वा. धान्य संपलं तर बायकोचं मंगळसूत्र मोडलं, वा तुम्ही कर्मवीर आहात, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका म्हटलं, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, मुलं उपाशी आहेत, टेन्शन घेऊ नका, टेम्पो भरून धान्य देतो, आमच्याकडे गोडाऊन भरू नये, काळजीच करू नका. आणि पुन्हा संपलं की सांगा, अजून देतो. सगळ्यांना आनंद झाला. पण पाटील हे धान्य देतो म्हटले, पण माझी एक आट आहे. 8 म्हटलं कीच भाऊराव पाटलांनी वर पाहिलं, कारण जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला फार पाळायचे. आता अटन, वचन, शब्द गेलं मातीत महाराष्ट्र, काही राहिलं नाही. तुमच्या मित्राला फोन पेला 5,000 टाका, चौकात भेटत नाही, नंबर नाही, परत नाही, चौकात नाशिकला नाही, निफाडला नाही, गुरुवारच्या बाजाराला नाही. ते एकदा गेलं की गेलं, पुन्हा येतच नाही. ते असं झालं की नाही, हे राहिलं नाही. मग त्या काळात मात्र शब्दाला किंमत. ते म्हटले, पाटील तुमची सावकार तुमची आट काय जमली पाहिजे ना आम्हाला. काय आटे? सोपी आटे म्हटले, फार सोपी, जमेल तुम्हाला. पोरांना धान्य देतो, त्यांचं पोट भरतो, तुम्हाला धान्य देतो. फक्त असंही म्हटले, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त संस्थेचं नाव बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. असं म्हटल्यावर डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यातले हार खाली टाकले, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, ओ सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमचा धान्याचा एकही कण माझ्या विद्यार्थ्यांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. त्यांनी ते धान्य घेतलं नाही नाही नाही. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, गरज होती का नाही? होती. पोरोपाशी होती की नाही? होती. तरी सुद्धा त्यांनी ते धान्य स्वीकारलं नाही. का? कोण देतय? कोणाचंही घेऊ नका. लय देतो लय श्री घेऊ नका, कधीच घ्यायचं नाही. पापातलं घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही, वाईटातलं घ्यायचं नाही. कारण आपल्या कुळाला संपवतं महाराज, आपलंही शरीर खराब करतं आणि आपलं कुटुंब संपवतं. वाईटाचं घ्यायचं नाही, घ्यायचंच नाही, ध्यानात ठेवा. तुम्हाला त्याच्यासाठी कथा सांगितली. दुसरं आहे का? कुणालाही द्यायचं नाही. देताना बघा, गोशाळा आहे का, हो दान करतो का, पंगत घालतो, अशा माणसाला देत जा. सर्वाभूती द्यावी अन्न, काय गोड प्रमाणे तुकोबारायांचं. द्रव्य पात्र विचारुनी. अन्नदान सगळ्यांना करता येतं, पण द्रव्य देताना पात्र अपात्र सात्विक दान केलं पाहिजे. नाही तर पंढरपूरला गेल्यावर ते भिकारी बसलेले असतात. 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. लय गोड म्हणतात. आपल्याला वाटतं 200ची पिवळी नोट देऊ काय, 500ची जांभळी देऊ काय, आणि मग आपण टाकली त्याच्या हातात नोट आणि गडी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला? असं पापात धन जाईल असं द्यायचं नाही. कोणाचं घ्यायचं इथंही जागं राहायचं एक, आणि कोणाला द्यायचं इथंही जागं राहायचं. प्रमाण आहे का? जोडोनी धन उत्तम व्यवहारे, जोडोनी धन उत्तम व्यवहार, ओ जोडोनी उत्तम व्यवहारे, जोडोनी उत्तम व्यवहारे, जोडोनी धन उत्तम व्यवहार, ओ जोडोनी उत्तम व्यवहारे,
पावेना उत्तमाचे गती तो एक पावेना उत्तमाची गती तो एक पावेना उत्तमाचे गती तो एक पावेना तो एक पावेला ती गती तो एक पावेला उत्तमाची गती तो एक पावेला उत्तमाची गती तो एक रोज ऐकायचा अभंग जोडोनी धन उत्तम व्यवहार जोडोनी धन उत्तम व्यवहार. किती धन कमवा, धनाला विरोधच नाही मारा. श्रीमंत किती व्हा, पण सोन्याची बिस्किट खायला नाही बरं, खाता नाही ते एखाद दिवशी खायला नाही. पाहिला सोन्याची बिस्किट, एक माणसाचं घर पाहिलं मी किरण मार, त्याच्या वरच्या कपाटातल्या वरच्या याच्यामध्ये अशी सोन्याची बिस्किट आहेत मस्त अगदी, त्याच्या खाली घागरमाळा आहेत. बैलाच्या नाही हो, चप्पल हार सँडल हार नसतं, तुमच्याकडे काय म्हणतात नेकलेस नेकलेस अशी सगळं भरलेलं आहे महाराज सोन्यात. श्रीमंतीला विरोध नाही हो, श्रीमंत किती व्हा त्याला कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही, पण ती श्रीमंती कोणाच्या पापातली नसली पाहिजे, 2 नंबरची नसली पाहिजे, कुणाच्या तरी डोक्यावर पाय अशी नसली पाहिजे. श्रीमंत नाथ महाराज श्रीमंत होते आमचे, खूप श्रीमंत होते. 1200 एकर जमीन. उद्याचे ना कीर्तन योगीराज महाराजांचं, हां उद्याचे ना. तुमच्याकडे नाथ महाराजांचे वंशज येणार आहेत उद्या. ऐका ऐका, इतके सुंदर दिसायला ते त्या योगीराज महाराजांचा चेहरा म्हणजे नाथबाबांसारखाच सुंदर दिसतात अगदी, लय गोड कीर्तन करतात. उद्या येतील तुमच्याकडं, ते नाथ महाराजांचे वंशज आहेत. ऐका, अजूनही जमीन आहे नाथ महाराजांची अजूनही. हो, कितीतरी श्रीमंत सोन्याची श्रीमंती होती नाथ महाराजांची, देव सोन्याचे त्यांच्या घरात पूजेला. हो, पण भिकारी जर घरी आला तर त्याला सोन्याच्या ताटात जेव घालायची. काय श्रीमंती महाराज. श्रीमंत माणूस गरिबात शोभून दिसतो महाराज. श्रीमंत माणूस श्रीमंतामध्ये शोभून दिसत नाही, श्रीमंत माणूस गरिबामध्ये शोभून दिसतो. श्रीमंती तुमची गरिबाच्या कामी आली पाहिजे, पंगत घालणारा नाही. तर लंकेमध्ये खूप सोनं होतं महाराज. 22 क्विंटलची एक चौकट आहे रावणाच्या घराची, 22 क्विंटलची एक चौकट. असे कमीत कमी 7 कोटी घरं आहेत. इतकी शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी लंका श्रीमंत आहे, पण अधर्म आहे, अनिती आहे, परस्त्रीवर डोळा आहे, परद्रव्यावर डोळा आहे. परिणामे लंका बुडाली. अशीच आपली लंका बुडणार आहे. ध्यानातच ठेवा हे. लंका, आफ्रिका, अमेरिका. कळतंय ना माझी भाषा. कितीही श्रीमंत असला तरी अधर्म असेल, कोणाला उडवण्याचा हेतू असेल तर मग तुम्ही राहणार नाही. एकच देश राहणार आहे, भारत माता कायम राहणार आहे, कायम. इथं श्रीमंती बरोबर दान आहे, इथं श्रीमंती बरोबर सप्ताह आहे, इथं श्रीमंती बरोबर पंगत आहे, इथं श्रीमंती बरोबर सौजन्य आहे, इथं श्रीमंती बरोबर वारी आहे, इथं श्रीमंती बरोबर उपकार आहे महाराज. नुसती श्रीमंती नाही, श्रीमंत माणसं पंगत घालतायत, जेवण वाढतायत, निराभिमानी होऊन कीर्तन ऐकतात. हे आमच्या देशात आहे महाराज, महाराष्ट्रात आहे. आमच्या देशाला कधीच बाधा नाही, होत पण नाही. लोकांनी काही म्हणू द्या, का होत नाही. श्रीमंत असावं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धनासाठी जागरा धन दारा. दारा म्हणजे पत्नी बरं का. पत्नीनं जागा असलं पाहिजे पतीसाठी, आणि पतीनंही जागा असलं पाहिजे पत्नीसाठी. कीर्तनाला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, सप्ताह करू देते की नाही, असं जागा असलं पाहिजे. आणि बहिणीने सुद्धा जागा असलं पाहिजे, आपल्या पतीच्या संकटामध्ये उभं असलं पाहिजे. आमचे बाबा लोकांकडून सुंदरकांडाचं पारायण करून घेतात. कितीतरी लोकांकडून सुंदरकांडाची किती सुंदर तिथं चौपाया लिहिली. मी रामकथा करणारा महाराज आहे, मला इतकं आवडलं महाराज. आधी तो रामायण वाचलं मी महाराज, आणि मी आता बाबांचं दर्शन घेतलं. बाबांचे हात माझ्या मस्तकावर मांडले. का? मी रामकथा करणार आहे ना, मलाही सुंदरकांड आलं पाहिजे ना. बाबांचं दर्शन घेतल्यावर मलाही थोडं थोडं येईल ना महाराज, आणि मी येईल बाबांकडं ऐकायला. किती सुंदरकांडाची लोक पाठ केली त्यांनी, लोकांकडून 500-600 लोकांकडून पाठ करून घेतलं सुंदरकांड. काय सुंदर आहे महाराज चौपाया, किती सुंदर आहेत दोहे. सगळी रामकथा सांगता सांगता वेळ जाईल आपला. मी सगळी रामकथा तुम्हाला सांगू शकतो. मी आत्ताच नारळी सप्ताहात रामकथा केली, 20,000 लोक असायचे ऐकायला. खूप गोड आहे कथा, पण ऐका ना, त्या रामायणातली कथा आहे. वनवास रामाला आहे, वो जानकीला नाही. वनवास कुणाला आहे? रामाला आहे. तापस वेश विशेषी उदासी, 14 बरस राम वनवासी.
इथं जानकीचा शब्द नाहीये, इथं रामाचा शब्द. तापस वेश विशेषी उदासी चवदा बरस राम वनवासी रघुकुल रीती सदा चलियाई प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. किती सुंदर आहे चौपाई बघ. वनवास रामाला आहे, पण ज्या वेळेला जानकीला माहिती होतो ना, मग जानकी सुद्धा वल्कल अंगामध्ये धारण कर. सामान्य नाही हो, वैदेही जानकी सामान्य नाही. का जनक राजाची मुलगी आहे. जे धनुष्य कोणाला उचलत नाही, जे धनुष्य कोणाला उचलत नाही ना, ते धनुष्य घेऊन जानकी फिरायची म्हणतात, खेळायची त्या धनुष्याने. म्हणून तप्पन मांडला होता ना जनक राजानं, की या धनुष्याला जो उचलेल तो माझ्या जानकीचा वर असेल. हो, त्याच्यापेक्षा श्रीमंत असला पाहिजे ना. जानकी जर धनुष्याला जो कुणाला रावणालाही उचलला नाही, असं धनुष्य जर जानकी माता घेऊन फिरत होते. आदिशक्ती आहे महाराज, ती जगाची मालकी नाही. तिनं सुद्धा वनवासाचे कपडे अंगामध्ये घातले म्हणतात. रामजी म्हणतात, नाही जानकी, तुझे वडील काय म्हणतील मला. लग्न करून नेली मुलगी आमची आणि वनवासात घेऊन जातात तिला. अजून तिचा पाऊल फुलाच्या खाली नाही, अजून तिचा पाऊल पालखीच्या खाली नाही, अजून तिला सगळी जनकपुरीच माहिती नाही, अजून तिला सगळी अयोध्याच माहिती नाही, आणि तुम्ही आमच्या मुलीला वनवासात घेऊन जाता. असं करू नका, असं नका. जानकी वैदेही वशी ये सीते, असे कपडे तू घालू नको, माझ्याबरोबर वनवासात येण्याचा आग्रह करू नको. त्यावेळेला ती जानकी म्हणते, प्रभो तुम्हाला अयोध्येचा त्याग करता येईल, तुम्हाला एखाद्या वेळेला दशरथ राजाचा त्याग करता येईल, तुम्हाला एखाद्या वेळेला कौशल्या मातेचाही त्याग करता येईल, पण मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची सावली आहे. सावलीला सोडून तुम्हाला जाता येणार नाही. प्रभो निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तिथे सीता. तुम्ही जिथं असाल ना प्रभू, ही तुमची जानकी तुमच्या पाठीमागं राहणार. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गिनी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, मला वनवासाची भीती दाखवू नका प्रभू, मी तुमची अर्धांगिनी आहे, मला तुमच्या बरोबर यावं लागेल. त्याला पत्नी जागी म्हणतात बघा. वनवास रामाला आहे, पण जानकी सुद्धा वनवासात निघते. धन दारा दारा दारा, पत्नीनं जागा असलं पाहिजे. पुत्र पुत्र धन दारा पुत्र, मुलासाठी जागा राहा. बसलेल्या प्रत्येक आईला प्रार्थना आहे, प्रत्येक बापाला प्रार्थना आहे, आपल्या मुलासाठी जागा राहण्याची काळाची गरज आहे. आपल्या मुलाला लहानपणी गंध लावा, लहानपणी त्याच्या करंगेला धरा. रोज त्याला आमच्या रघुनंदन बाबाकडे घेऊन या, त्यांचे हात त्याच्या कपाळावर मांडू द्या. त्याला सुंदरकांड काय, भगवद्गीता काय, रामायण काय, कीर्तन ऐकू द्या. बालपणात जर तुमचा पोरगा या धर्मात आला नाही, मग तो तरुणपणात येणार नाही, तो तरुणपणात गंध लावणार नाही. इथं जेवढी मुलं कीर्तनाला बसलेली आहेत ना, ही बालपणापासून आवड आहे त्यांना. माझ्या बापानं 5वी पास झाल्यावर मला आळंदीला टाकलं. 15 वर्ष आला नाही बाप मला भेटायला. 15 वर्ष आलं, काय बाप कठीण असेल महाराज. 15 वर्ष काय करतो पोरगा पाहायला नाही आला, त्याला माहिती होतं माऊली याचं कल्याण करतील, चट अभ्यास करेल, चट रियाज करेल. आताचा बाप महिन्याला भेटायला चालला, परिणामी पोराला त्याची किंमत राहीना महाराज. ध्यानात ठेवा, माझी प्रार्थना आहे, मायबापानं जागा असलं पाहिजे. आपल्या मुलासाठी जागं राहा. माहेरचं आडनाव जाधव आहे, सासरचं आडनाव भोसले जिजाऊचं. आपापसात भांडण लागलं तर जिजामातेनं आपल्या मेनातली तलवार काढली आणि आपल्या माहेरच्या समोर उभी राहिली. हे माहेरच्या मंडळींनो, अगोदर माझ्यावर तलवार चालवा, अगोदर मला मारा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकुवाची वाट धरा. अशी वागीण होती जिजाबाई. ऐका बहिणींनो, त्या शिवनेरी गडावर 8 वर्षाचे शिवाजी महाराज खेळत होते. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, आणि त्या सगळ्या मावळ्यामध्ये, त्या सगळ्या पोरांच्या मध्ये काही भिक्षुक लोक आली होती. ती म्हणत होती, हे बाळराजा भूक लागली रे, काही खायला भेटेल का. धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आले, खायला भाकरी मागतात, त्यांना आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का म्हटल्यावर जोरात कानाखाली मारली. रडायला लागले. महाराज का मारलं आई मला. याच्यासाठी मारलं रे शोभा, मला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती. तुम्हाला विचारायला कसं काय आला. मी तुला पाळण्यामध्ये शिकवलंय रे, आपल्या पोटात नसलं तरी चालेल शोभा, पण आपल्या दारात जर कोणी आलं तर
तर त्या जीव घातल्याशिवाय राहायचं नाही. काय माय महाराजी असं जाग व्हा. नुसते कीर्तन ऐकू नका. लय आकुर महाराज भारी आहे, लय पिंगळा भारी आहे, लय याच्यासाठी नाहीत कीर्तन. कीर्तन शिकण्यासाठी आहे. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उडतं. मग कीर्तन काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे ना. माझे वाक्य ना वाक्य घरी घेऊन जा. लोक म्हणतात कीर्तनातून समाज सुधारत नाही. मी नक्की सांगतो तुम्हाला सुधारतो बघा, फक्त लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. काल एक पोरगा, मी बार्शी तालुक्यात कीर्तन केलं काल. गणेश महाराजांना विचारा. एक पोरगा कीर्तनात उभा राहिला माझ्या. मला म्हटलं महाराज तुमचं कीर्तन ऐकून मी 2 वर्षापूर्वी दारू सोडली. माझं चांगलं चाललंय बाबा. मी घर बांधलं, माझ्या घरी येताल का? हो, मी तुमच्या नावानं माळ घातली बाबा. तुमचं कीर्तन ऐकलं म्हणलं, तुमच्या 2-4 कथा ऐकल्या, हो माझा बदल झाला. कोण म्हणतं बदल होत नाही? हे तुमची चूक आहे. कीर्तनानं समाज सुधारत असतो, अजिबात म्हणायचं सुधारतोच महाराज. एवढे काय येडेत का लोक यायला कीर्तनाला? अरे ती भावना आहे. घरामध्ये वातावरण चांगलं तयार होतं. ज्ञानेश्वरी वाचता वाचता ज्ञान होतं, गाथा वाचता वाचता ज्ञान होतं. आपली मुलं सात्विक जन्माला येतात. माझी प्रार्थना आहे, 10वीच्या पुढच्या मुलीला मोबाईल द्या. 10वीच्या पुढच्या बाळाला मोबाईल द्या. 7वी 8वी 9वी देऊच ना. 10वीच्या पुढं द्या, 12वीच्या पुढं द्या. नियम करा. जर तुम्ही हे सांभाळलं नाही तर इन्स्टा स्टेटस फेसबुक स्टोरी याच्यातच आपलं आयुष्य जाईल बघा. आता व्यसन लागलं आपल्याला. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक पाखोजार, तुम्ही नाही बरं, वादक पाखोजार मांडून पाहायला लागला, पेटीवाला पेटीवर मांडतोय, तुम्ही बसलेले हातात मोबाईलच आहे. प्रत्येकजण त्याच्यातच आहे. काही पोरं असे जेवताना मोबाईल पाहतात, खाली पाहतच नाही. जेवताना मोबाईल, खाली ताटाकडे पाहतच नाही. बायकोला राग आला, तिला कामाला जायचं होतं, तिने ताट उचललं, गेली निघून. यानं खाली पाहिलंच नाही. 2-4 घास मातीचे खाल्ले, मातीचे. आणि दाताला खडा लागल्यावर कळालं बायकोनं ताट नेलं. इतकं अवघड झालंय, तुम्हाला पटणार नाही पण मी बीडला राहिलाय. आमच्या शेजारी एक घटना घडली आत्ता. इकडे बघा, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. सगळं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. त्या घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपल्या मैत्रिणीला चाललो, 300 रुपये राहिले, उद्या टाकते, परवा बचत गटाची देते, मेसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला किरण मारा. तिला वाटलं पाण्यास तांब्या दिला म्हणजे आपलंच घर. तो सोफ्यावर बसला, त्याला मिळ नाही. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर. तो सोफ्यावर बसला, ती सोफ्यावर बसली, दोघाला मिळ नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता इकडं बघा माझ्याकडं, ओरिजिनल चालतं का? सायखडा ओरिजिनल चालतं का? ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली आहे. निघालं बाहेर, तुझं घर आहे. काय नवले महाराज, माणसं हरपून चालली बघा याच्यात. अहो, एक जण 15 मिनिटं पुण्याला मोबाईल हरवला म्हणून शोधित होता. उत्तम बाब, 15 मिनिटं हा मोबाईल हरवला, अंधारात हरवला मोबाईल त्याचा. सारखं मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. 15-20 मिनिटानं बायकोनं जोरात काना खाली मारली. बायका हाणायला भी येत नाही. साय खेड्याच्या आपल्या खेड्यातले बरे आहेत. तिकडं नाशिक पुणे ठोकून गाडीत चुकलं की हाणतात, त्या काही नसतं. जोरात काना खाली मारली. काय झालं ग, का मारलं ग मला? काय पाहता म्हणे मोबाईल. किती वेळ झाला? 15 मिनिटं. म्हटले टॉर्च कशाची लावली? टॉर्च. काहीला कळालं, काहीला उद्या कळलं. अहो, मोबाईलची टॉर्च लावून अंधारात 15 मिनिटं मोबाईल पाहतो. बायको हाणायची नाही तर काय सांगा बरं किरण. काय नवले महाराज. माणसं आधीन चालली रे. हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी आहे. प्रार्थना आहे माझ्या तरुणांना, माता पित्यांना, आपल्या लहान लेकरांना नादी लावण्यासाठी पुस्तक द्या. त्याच्या हातात गोड ज्ञानेश्वरीचे अक्षरं द्या. आमच्या रघुनंदन बाबाचं सुंदरकांड द्या. पण त्याच्या हातात मोबाईल 10वीपर्यंत देऊ नका. 10वीच्या पुढं नक्की द्या. त्याची गरज आहे. गुगल आहे, यूट्यूब आहे, त्याच्यावर तुम्हाला ज्ञान मिळेल. ते गरजेचं आहे. माझ्याकडे पण आहे, पण ते किती वापरावं माझी प्रार्थना आहे. बघा, मुलासाठी जागर अहिल्याबाई होळकर नावाची एक माता जन्माला आली बघा. काय माता महाराज. मध्य प्रदेशमध्ये इंदोर नावाच्या शहरात आपल्या लेकराकडून चूक झाली. चूक तर लेकराला तिनं चौकात बांधलं महाराज. लेकरानं गाईचं वासरू मारलं तर चौकात हातपाय बांधले त्याचे, त्याच्या अंगावरून रथ घाला म्हटलं. काय आई असेल महाराज. त्याला म्हणतात आई महाराज. जिजाऊला म्हणतात आई. अहिल्याबाई होळकर आमच्याकडे भगवान बाबा जन्माला आले. आपल्या गावात मगाशी येताना मी गोपीनाथ मुंडेंचं ते बस स्थानकाला नाव पाहिलं. आपल्या गावात भरपूर वंजारी समाज असेल तर सगळ्यांना सांगतो, वंजारी समाजामध्ये भगवान बाबा जन्माला आले. ते भगवान बाबा नुसते वंजारी समाजाचे नाही, ते सगळ्यांचे आहेत बरं. सगळ्या समाजाचे असतात बरं. ज्ञानोबाराय नुसते ब्राह्मण समाजाचे नाही, तुकोबाराय नुसते मराठ्याचे नाहीत, शिवाजी महाराज नुसते मराठ्याचे नाहीत. हे आमच्या बाबांनी जो सप्ताह ठेवला की संपवण्यासाठीच ठेवला महाराज.
हे डोक्यातून काढण्यासाठी ठेवला. हा जो सप्ताह आहे ना, हा सगळा समाज जो इथं बसलाय ना, तो एका मांदी आळी जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय येतो ऐसा वेदशास्त्री. यारे लहान थोर याती भलती नारी नार करावा विचार न लगे ताकवना यारे लहान थोर याची भलती नारी नार करावा विचार कोणी पण चालतं इथं 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 संप्रदाय जात मानत सगळ्या संतांना तेवढाच मान आहे इथं बरं का. जेवढा मान ज्ञानोबारायांना तेवढाच वामन भाऊंना तेवढाच भगवान बाबांना तेवढाच कोणतेही संत घ्या तेवढाच मान आहे. अवघा रंग एक जा रंगी रंग लाभ रंगी रंग ला रंगी रंग ला रंगी रंग ला रंगी रंग लाओ रंगी रंग लाओ रंगी रंग ला रंगी रंग ला श्रीरंग अवघा रंग एक जा. ऐका आमुची माळियाची जात शेत लावू बागायत लावू बागायत लावू बागायत शेत लावू बागायत लावू बागायत महाती मोठ नाड महाती मोठ हो आहाते मोठ नाडा आहाते मोठ नाडा महाती मोठ नाडा महाती मोठ नाडा आहाते मोठ नाडा आहाते मोठ नाडा आणि जाते फुला झाडा आणि जाते फुला झाडा पाणी जाते फुला झाडा पाणी जाते फुला झाडा शेत लावू बागायत लावू बागायत शेत लावू बागायत बारीक बारीक करू अजमत बारीक अरे बारीक बारीक अरे अजमत बारीक काम क्रोध नखे काढू काम क्रोध संगे काढू आवाजाच्या बदल्याचा आवाजाच्या बदल्याचा आवाजाचे वडील दारू आवाजाचे वडील दारू आम्ही वारीक वारीक करू अजमत बारीक करू अजमत बारीक करू अजमत बारीक हरी सोनार हरीचा दास हरी सोनार हरीचा दास करीतो रात्र दिवस भजन
नमुना म्हणून 2-4 म्हणलो नमुना. असे 35 संत आहेत सगळे एकत्रित, लई गोड आहेत महाराज. सगळे संत आहेत महाराज. सावता महाराज काय कोणत्या जाती जन्माला आले हे नाही, सगळ्यांना अभंग दिले महाराज, सगळ्यांचे झाले महाराज. हो सावता महाराज तर एवढे कामी येतात. कोरोना आलता, कोरोना माहिती, कोरोना ध्यानात आहे का? एसटी बंद होती, रेल्वे बंद, विमानं बंद, टाळकरी बंद, गायक बंद, सगळं बंद होतं महाराज. किरण महाराज घरी, म्हणजे तुम्ही बिन ते बी बरं, अक्रोड महाराज घरी, चिंतामण महाराज सगळे घरी होते, चौपदार सगळे घरी महाराज. सगळ्याला सुट्टी होती, कोणीच नव्हतं आपल्या घरात सगळे. पण त्या काळात एक संत कामी आले बघ. त्यांनी आपल्याला अभंग सांगितला. समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहावे. समयासी आलाय म्हटले वाईट काळ, नाराज होऊ नका. आलाय दुःखाचे दिवस, संकट असं होत राहतं. मग कधी कधी लोक तुमची मिरवणूक काढतात, हत्तीवर बसवतात, घोड्यावर बसवतात, रथात बसवतात. एकाने मला हेलिकॉप्टरमध्ये बसवलं, तुम्ही पाहिलं सगळं. तारीख बसत नाही तर हेलिकॉप्टरने आणलं, अक्रूर महाराजच पाहिजे, हेलिकॉप्टर घेऊन येतात. एकानं आता काल्याचं कीर्तन ठेवलंय माझं सौराष्ट्र सोमनाथला, समुद्रात काल्याचं कीर्तन आहे. हेलिकॉप्टरला दही अंडीन महाराज हेलिकॉप्टरमध्येच काल आहे महाराज. काय श्रीमंत लोक खर्च करायला लागले. करू द्या करू द्या, काय दुसरीकडे घालण्यापेक्षा बरं ना आपल्या धर्मात घालतात. नाही काय एवढा चांगला कार्यक्रम आहे. असे लोक तुम्हाला कधी घोड्यावर बसवतात, हत्तीवर बसवतात, मस्त तुमची मिरवणूक काढतात. पण कधी कधी कोरोना येतो तर कोणाचा फोन सुद्धा येत नाही 1 वर्ष. त्याला नाराज व्हायचं नाही. कोण आहे दिवशी बैसोनी हत्तीवर, तर कोण दिवशी पालकी सुभेदार, तर कोण दिवशी कोरोना येईल, कोण दिवशी पायीचा चाकर. नाराज नाही व्हायचं. चालत जावे चालत जावे समयासी सादर व्हावे. कधी कधी जेवायला असं मिळतं महाराज, काय काय खावा असं ताट राहतं. श्री बालाजी, श्री बालाजी म्हणजे आपल्याकडं नाही, तिकडे तिरुपतीला श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी असे आटम राहतात. काय काय खावं, काय काय प्यावं. कधी कधी इतकं पातळ वरण असतं. आमचा गणेश म्हणतो बाबा लय पात, आता हा ना आलं वाटायला काय असंच असतं महाराज. कोण दिवशी करोनी याचमन, तर कोण दिवशी घरात नाही धान्य, तर कोण दिवशी 3 कीर्तन. मी नाही सांगत हे, सावता महाराज म्हटले. कोण दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे समयासी सादर व्हावे. सावता महाराजांचा अभंग आहे, सगळ्यांच्यासाठी. ते म्हटले का नुसतं माळ्यांनीच वाचायचं, ब्राह्मण ज्ञानोबा म्हटलं का नुसती माझी ज्ञानेश्वरी ब्राह्मणांनी, असं नाही महाराज. सगळ्या संतांना एकत्रित आणलं आणि सगळ्या समाजाला एकत्रित आणलं आमच्या बाबांनी. बघा रघुनंदन बाबांचं काम आहे महाराज. वा बसायला जागा नाही हो, एवढा समाज इथं सायखेड्याला एकत्रित आला. एका विचाराचे, कोणत्या जातीचे, भगवान बाबाचं सांगत होतो. त्यांच्या आईनं जागी राहिली आई त्यांच्यासाठी. हो खूप भजन केलं, खूप पारायण केलं. आई जागी असली पाहिजे. हा आईनं पुत्रासाठी जागा राहायचं. आळंदीला एक घटना घडली मागं. एका आईनं बाबा ज्ञानेश्वरीचं पारायण बाळगर्भात असताना केलं बरं का. पारायणाला ज्या ज्या बसल्या त्यांना तर मुजराचे माझा, पण ज्या कोणी बसल्या नसतील त्यांनी अजून बसा. या जगात तुमचं कल्याण करणारी फक्त ज्ञानेश्वरी आहे बरं का. तुमचं कल्याण करणारी कोण आहे? ज्ञानेश्वरी आहे. पण त्या बाबाच्या नादी लागू नका. लई कपडे भारी घालतो, हे फसवतील लोक तुम्हाला, तुमचा फायदा घेतील, तुमचे पैसे घेतील, तुम्हाला देतील काढून, ते जातील जेलमध्ये. त्याच्यापेक्षा तुम्ही ज्ञानेश्वरीच्या नादी लागा. कोणाच्या? ज्ञानेश्वरीच्या. एक एक ओवी वाचा महाराज, अर्थ कळतो. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा, अहो वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. किती गोड सांगू तुम्हाला. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं बाळगर्भात असताना बरं का, प्रकाश बाबा, उत्तम बाबा. आणि बाळगर्भात असताना पारायण केलं. 9 महिने 9 दिवस गेले. मुलगा झाला, मुलगा रांगायला लागला, रांगता रांगता मोठा झाला. इकडं बघा, पहिलीच्या वर्गात, दुसऱ्याच्या वर्गात, तिसरीच्या वर्गात, आता सध्या 6वीच्या वर्गात आहे. तर 6वीच्या बाळाची त्या ज्ञानेश्वरी मुप्पाठे महाराज, मुप्पाठे. आई जागा राहिली ना, रील्स नाही पाहिली, टीव्ही नाही पाहिली, मालिका नाही पाहिली. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर पोरगात ज्ञानेश्वरी मुप्पाटवाला जन्माला आला. म्हणून हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको, भजना विन काळ घालवू
नको हरी भजना वेळ काळ घालवू नको अभिमुनी भावा दुरीच्या सापा भिमुनी भावा दुरीच्या सापा घेऊन भावा दुरीच्या सापा घेऊन भावा भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा अंतरी जाओ हो अंतरी अंतरीचा अंतरीचा अंतरिता ज्ञान दिवा ज्ञान दिवा ज्ञान दिवा काळ व्यर्थ घालवायचा नाही अंतरिता ज्ञान दिवा ज्ञान दिवा ज्ञान दिवा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा काळ वाईटात घालवायचं दोरीच्या सापा भिवून भावा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको व्यर्थ नाही घालवायचं पापामध्ये काळ नाही घालवायचं जागर राहण्यात घालवायचं त्या भगवान बाबांच्या आईनं पारायण केलं ज्ञानेश्वर आणि मुलगा जन्माला आला त्याचं नाव आबासाहेब ठेवलं नंतर भगवान झालं आणि नगद नारायण महाराजांचा गड एक बीड जिल्ह्यात तिथे शिकायला आले आणि त्यांचे गुरु होते माणिक बाब तर ते माणिक बाबाला सुडीतच नसायचे लय सुंदर होते भगवान बाबा दिसायला माझ्या गळ्यात माळ आहे बरं का मला गाळ भगवान गडाची माळ घातलेली माझ्या वडिलांनी खूप वारी केली माझ्या आजोबानं आमच्या गडाची वारी केली भगवान गडाचा सगळा इतिहास माहिती आहे मला नेहमी कीर्तनामध्ये सांगतो ऐका मी का सांगतो पुत्रासाठी जागा असलं पाहिजे की नाही तर ते भगवान बाबा सुट्टीतही जात नसायचे घरी आईनं पारायण केलेलं आई जागी राहिली नेमकं झालं असं ते माणिक बाबांच्या कानात अशी कुंडल होती कुंडल बाळी नाही बरं का बाळी नाही कुंडल ब्रह्मचार्याने घातलं जातं साधूनं संन्याशाने घातली जातं तर ते कुंडल घातली होती दोन्हा कानात तर ते भगवान बाबांनी विचारलं बाबा ओ गुरु महाराज मला अशी कुंडल घालायची ते बाबांच्या मुखातून गेलं कुंडल घालायला कळसावून उडी मारावं लागते आपलं सहज म्हणले काय करावं लागतं मंदिराच्या कळसावर उडी मारावं लागते भगवान बाबा खरंच कळसावर गेले महाराज आणि जे तिथून उडी मारली म्हणताना खाली काय गुरुचा शब्द बघा ना
खाली पुडी मारली, सगळे लोक भगवान पडले, भगवान धावतच गेले सगळे. काय झालं? आणि बाबाच म्हणले कळसन उडी मारायची. अरे म्हटले मी तुला उगा मजाकमध्ये म्हटलं होतं, तसं असतं काय? मग बाबाचा विश्वास बसला आणि त्या आबासाहेबाला माणिक बाबानं भगवान बाबा बनवलं महाराज. हो, सारखं ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणून त्यांच्या आरतीत वर्णन आलं. बैसोनी पाण्यावरी वाचिले ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ, धावोनी आले देव दिले अभय तेथ. महात्मा होती महाराज. 22व्या वर्षी लोकांनी आळ घेतला तर स्वतःचं अंग कापून टाकलं त्यांनी. काय महात्मा असेल महाराज. अंग कापून टाकलं तर जिथं अंग कापलं तिथं तुळशी उगवल्या महाराज. आजही ते खांबालिंबा नावाचं गाव आहे, तिथं त्या तुळशी तुम्हाला पाहायला मिळतात. मोठे साधू होते. स्वतःचा फोटो कधी काढलाच नाही. माझा एकट्याचा फोटो काढू नका म्हणायची, माझ्या ज्ञानेश्वरीबरोबर माझा फोटो काढा. काय साधू महाराज. हो बघा बरं, तुम्ही भाग्यवान आहेत. तुमचा जन्म भगवान बाबांच्या कुळात झाला. सगळ्यांनी घेऊन आई जागी राहिली महाराज त्यांची. मातेनं जागं राहिलं पाहिजे, आई जागी असली पाहिजे. चला महाराज, 8:30 कडकाटा गेला कळलं आम्हाला. कुठं कुठं जागं राहायचं कळलं. माता पुत्र धन बंधू सोयरे हे कळलं आम्हाला. कुठं कुठं जागं राहायचं ते कळलं. पण असं जागं राहिल्यावर काय मिळतं महाराज? हो अक्रूर महाराज, हो इतकं वेळ झाले तुम्ही आम्हाला सांगता जागं राहा जागं राहा, कळलं. पण असं जागं राहिल्यावर काय मिळतं? तुकोबाराय म्हटले, असे जे कोणी जागे आहेत, भाऊराव पाटलांसारखे, जानकी मातेसारखे, रामचंद्रासारखे, लक्ष्मणासारखे, बंधूसाठी, कुणी आईसाठी, कुणी पुत्रासाठी, जिजाऊसारखे, भगवान बाबांसारखे, असे जे कोणी जागी आहेत त्यांच्या जीवनात फळ मिळतं. अभंगाचं पहिलं चरण. आपोडिया गीता जो असे जागता. आपोडिया गीता जो असे जागता. जागता जागता बोलिया उत्तम बाबा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हटले, आपुलिया हिता असे जे कोणी जागता, आता सांगितलेले रामचंद्रासारखे, लक्ष्मणासारखे, आता सांगितलेल्या भगवान बाबांसारखे, गुरुच्या शब्द असे जे कोणी जागे आहेत त्यांना फळ मिळतं. धन्य माता पिता तयाचिया. काय गोड फळ आहे बघा. त्यांना धन्यताच नाही. आत्तापर्यंत सांगितले भाऊराव पाटील काय, जानकी माता काय, यांना धन्यता नाही. मग त्यांना जन्म देणाऱ्या
धन्य माता पिता तयाचिया. स्वतःच्या पोटात भूक लागली ना, ज्ञानेश्वर महाराज कधी गावात मधुकरी मागायला जात नव्हते. सोपान काकाला भूक लागली नाही आणि तुमच्या नाशिक जिल्ह्याचे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा त्यांच्यासाठी जात नव्हते. पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली की मग ज्ञानोबाराय मधुकरी मागायला जायची. त्याचं कारण असं होतं, बहिणीचं भावावरती खूप प्रेम असायचं पूर्वीवर. पूर्वी म्हटलो मी, आता हे जरा हायवेला जमिनी गेले. बहिणीने 7-12 चलकाड. बहिणीचं प्रेम भावावर असायचं, भावाचं मुलीवर. प्रेमच संपत चाललो महाराज. प्रेम कमी व्हायला लागलं. प्रेम नका कमी होऊ देऊ. या मुली आहेत ना, या मुली, या सगळ्या मुलींना विचारा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं. तर लग्न झालेली मुलगी म्हणते मला माहेर आवडतं. आपुल्या माहेरा जाईन या, निरोप या संध्या हाती आला. आपुल्या माहेरा जाईन, आपुल्या माहेरा जाईन. मुलगी माहेरी जाते, तिला दुसरं काय आवडत. मुलीचं बापावर खूप प्रेम असतं, मुलीचं आईवर पण खूप प्रेम असतं. वडा मुलगी माहेरी जात. तुम्ही जाता ना माहेरी? नाही, माझी बायको पण जात नाही. का जात नाही त्याचं कारण सांग. व्हिडिओ कॉल आला ना, व्हिडिओ कॉल, व्हिशी समोरच मांडते किचन वट्यावर, भाकरी करतानाच आईला बोलते. पूर्वी आई दिसत नव्हती. 5 वर्ष आई भेटत नसे. जुन्या आईला विचारा, 5 वर्ष लेक माहेरी येत नव्हती हो महाराज. 25 माणसाचं कुटुंब चालवायला लागायचं तिला. आणि ती माय, तिला जर माहिती झालं ना माझा बाप आजारी आहे, आई आजारी आहे, दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, कडेवर पोरग घ्यायची. कडेवर करंगईला एक पोरग घ्यायची. आपल्या सायखेड्यातून एस टीमध्ये बसली ना, निफाड जायचं, निफाडच्या पुढे गेल्यावर नैताळा जायचं, नैताळ्याच्या पुढे गेल्यावर विंचूर जायचं, विंचूर फाटा जायचा, त्याच्या पुढे भरवस फाटा जायचा, भरवस फाट्याच्या पुढे मुखेड नावाचं पाटी एक, त्या मुखेडपाशी तिचं माहेर असायचं. 2-4 किलोमीटर आतमध्ये पायी रस्ता असायचा. माझ्याकडे बघा, ती एस टीतून उतरताना निफाडला 1 डझन केळी घ्यायची, आपल्या आईला आवडणारा भेळ भत्ता घ्यायची आणि पिशवी घेऊन कडेवर एक पोरग, करंगईला एक पोरग असायचं. माहेराला निघालेली असायची. 5 वर्ष झालेली असायची. तिनं आईला पाहिलेलं. 5 वर्ष झालेली असायची बापाला पाहिलेलं. डोळ्यासमोर चित्र आणा तुमच्या बहिणींनो, तुमचं माहेर आठवा. फार सुंदर कथा आहे. कडेवर पोरग, करंगईला पोरग असायचं. चालता 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 खूप ऊन पडलेलं असायचं ना चैत्र महिन्याचं, म्हणून ती इकडच्या पोराला सुद्धा कडेवर घ्यायची. आई आहे ना महाराज, जोपर्यंत आई जिवंत आहे, जोपर्यंत तुमचे वडील जिवंत आहेत, मायबाप, पोरांनो, तरुणांनो, हे माझ्या मुलींनो, तोपर्यंत आई बाप त्यांच्या पायाला चटके लागून घेतील, पण तुमच्या पायाला कधीच लागू देणार नाही. आई असते ना, आई कळणार नाही महाराज. मी 2 तास आई सांगू शकतो तुम्हाला. तुमच्या भागात खूप वर्ष श्राद्धाची कीर्तनं असतात. मला रोज सांगतोय मी, 2 किलोचा दगड बांधला ना पोटाला, 2 किलोचा, मला वाकून कोणतंही काम करून दाखवा, नाही करता येत महाराज. आपल्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्यासारखा 2 किलोचा दगड पोटामध्ये ठेवून 25 माणसाचं कुटुंब चालवलं रे, झाडून घेतलं रे. त्या आईला विसरू नका गड्या. एखाद्या ओल्या अंथरुणावर मला तुम्ही 1 तासभर झोपून दाखवा, एखादी बादली पाणी ओतान झोपा, त्याच्यावर नाही झोपू शकत. आपल्या आईनं आपल्या सूवर झोपली, आपल्याला मात्र कोरड्यावर ठेवलं रे तिनं. आज जर ती आई म्हातारी झाली असेल तर प्रत्येक तरुणाचं काम आहे तिला आधार देण्याचं, या हातानं जेवू घालण्याचं, हातानं चालवायचं. खूप काळ विचित्र आलाय महाराज. ज्या मायबापानं कष्ट करून शिकवलं त्या मायबापाला मात्र पोरं बोलत नाही. हर बात को तुम फुलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना.
हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. 3:30 वाजतील मला रात्री घरी जायला. 3:30. काल सुद्धा 3 वाजले होते रात्री मला घरी यायला. दुपारी 3 वाजता निघून तुमच्यापाशी 6:30ला आलो मी. पण 3:30 वाजेपर्यंत माझी आई जागीच असते महाराज. 3:30ला गाडी वाजली की ती दरवाजा उघडते बघा. तिला मी कितीतरी वेळेला म्हटलं तू झोपत जा, तू आल्याशिवाय मला झोप येत नाही. माझीच नाही सगळ्यांची माय अशीच आहे महाराज. लक्षात ठेवा रे दादांनो, फार महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. बघा गड्या, आई ती आई असते, कडेवर पोरांना घेते, चप्पल नसते तिच्या पायात, गरीबाची असते ना, 5 वर्षापासून नसते माहेरी आलेली, दगडाच्या रस्त्यानं चालत असते. त्या वट्यावर माझा बाप असेल, त्या बाजीवर माझी आई असेल, रस्त्याला माहेराच्या लागलेली असते. किरण बाबा, दगडाचा रस्ता असतो, चालता चालता तिच्या पायाला ठेस लागते. हो, गळा गळा अंगठ्यातून रक्त निघतं, तरी ती अंगठ्याला चिंदी बांधत नाही. त्या दगडालाच विचारते, तुला तर माझा पाय नाही ना लागला, मी खूप दिवसानं आले रे या रस्त्याला, माझ्या माहेरचा रस्ता आहे ना, तुला तर माझा पाय नाही ना लागला. माझी आई बरी आहे का रे, माझा बाप बरा आहे का रे. पोहोचते, बापाला मिठी मारते, आईला मिठी मारते. हो, तुमच्या सायखेड्यामध्ये पाठ 5 वाजता उठून काम करणारी सून माहेरात मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत उठत नाही. आई म्हणते तिला हाक मारू नका, बाप म्हणतो माझ्या लेकीला कोणतं काम सांगू नका. 5 दिवसानं परत निघाली. आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बटाटे भरते. कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का हो, बटाटे कुठं द्यायची वस्तू आहे का हो, काही ना काहीतरी भरते. 200 रुपयाची नोट बाप पोरीच्या हातामध्ये देतो. पोरी, 6 महिने दाढी नाही केली बघ, तुझ्या भावाकडून घेतले होते बघ 100 रुपये, शर्टाला घेतले होते. नाही घेतलं शर्ट, मला माहीत होतं तू येशील ना, तुझ्या हातात काहीतरी दिलं पाहिजे ना. लक्षातच ठेवा गड्या मुलींनो, जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात ना, तोपर्यंत तुमची पिशवी कशाने तरी भरूनच येईल महाराज. तुमचे मायबापचा उद्या तुमची पिशवी कधीच भरणार नाही महाराज. प्रार्थना असेल जोपर्यंत, जरा जोरात वाजा, जोरात वाजा. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे, जोपर्यंत बाप जिवंत आहे, खूप प्रेम करा मायबापावर. प्रेम संपत चाललं. नानोबराय मुक्ताबाईसाठी गावात मधुकरीला जात होते. माझ्या बहिणीला भूक लागली म्हणून गावातले लोक देत नव्हते महाराज, नव्हते देत बाबा, गावातले लोक देत नव्हते. अरे कशाला आलास गावात, संन्याशाची मुलं बाटलो रे आम्ही, तुमचा चेहरा पाहिला की आंघोळ करावी लागते आम्हाला. काय त्रास आहे, काय कठीण शब्द आहेत रे, किती लोक त्रास देतात महाराज, तरी माऊली सहन करायचे. कोणी शेण फेकून मारायचं, कोणी माती फेकून मारायचं. अरे माऊलीचा चेहरा पाहिला तरी रडू येतं रे मला. माझ्या माऊलीचा नुसता समाधीचा निवृत्तीनाथांचा फोटो पाहिला, माऊलीचा फोटो पाहिला तर मन भरून येतं रे माणसाचं. बघा रे, ज्या ज्ञानोबारायांनी अक्रूर साखरेसारख्या लेकराला कीर्तनकार बनवलं, किरण महाराजासारख्याला वादक बनवलं, हे आमचं काही नाही महाराज. हे आम्ही धोत्र घालून नसते माणसं तुमच्यासारखी, पण चांगलं बोलतो. काय केलं आम्ही, माऊलीच्या समाधीला कपाळ लावलं ना महाराज, ज्ञानेश्वरीला कपाळ लावलं ना, म्हणून बोलता येतं हो आम्हाला. अरे त्या रेड्याला बोलवलं असेल काय तुमचं ते असू द्या, रेडा तर बोलवलायच ज्ञानोबारायांनी, पण आमच्यासारखे रेडे बोलवले होत ज्ञानोबारायांनी, आमच्यासारखे कीर्तनकार बनवले. अरे मी 7वीच्या पुढची शाळा शिकलेला नाही, 7वीच्या पुढचा वर्ग मला माहिती नाही. महाराष्ट्रात तालुका जिल्हा राहिला आणि अक्रूर महाराज काय तुमचा आवाज आहे, तेवढा सैनिक सांगा, तेवढा शिवाजी महाराज सांगा, तेवढे भगवान बाबा सांगा, तेवढे ज्ञानोबाराय सांगा, अहो बाबा तुम्ही सांगा, रामकथा सांगा, तेवढी राधा सांगा. अरे का कुठून आलं हे आमच्याकडे, आमच्याकडे नाही महाराज, हे ज्ञानोबारायांनी दिलं आम्हाला. हे माऊलीची देण आहे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. चला बघा, त्या माऊलीचा चेहरा पाहिला तरी खुशी होते. त्या माऊलीला मात्र लोक लोटून देत होते, शेण फेकून मारत होते. माऊली म्हणायची, मला नको दादा भाकरी, माझ्या काकाला नको, माझ्या दादाला पण नको, माझ्या मुक्ताबाईसाठी द्या. एका मावशीनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं. अरे कोणत्या मायबापाला धन्यता मिळते एवढीच कथा ऐकून घेऊन जा. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा, सायखेडा ऐका रे दादांनो. कधी 9:45 वाजले आपल्याला कळालं नाही, पहिलं चरण चालू आहे. काखेमध्ये झोळी असायची, एका मावशीला दया आली, तिनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकावं, ते कोरांना घेऊन माऊली निघावे. पुन्हा विसोबा आडवा यायचा, हालताच का गावात, किती वेळेला सांगितलं यायचं नाही. काका माझ्यासाठी नव्हतं आलो काका, काका माझ्या काकाला अजून 2-4 दिवस नसली तर चालेल, अजून मी 2-4 दिवस उपवाशी राहील काका, पण माझी मुक्ता 6 दिवसापासून उपवाशी हो, तिच्या पोटात भूक लागली हो काका, चेहरा सुकला हो काका तिचा. असं म्हणून माऊलीनं विनंती करावी, तर माऊलीच्या काकेत ती जोडी यशोबाने हिसकावून घ्यावी. त्या जोडीतलं पीठ मातीमध्ये टाकावं आणि मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करावं. काय वाईट बुद्धी महाराज.
मी गेल्यावर जर घेतलं तर एक भाकरी होईल, इतकी वाईट बुद्धी. तशीच फाटलेली जोडी घ्यावी, ताड ताड चालत बेटामध्ये जावं, ताटीचा दरवाजा लावून घ्यावा, हंबरडा फोडून रडावं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून धावतच जायची मुक्ताबाई. पाहिजे तर ताटीमध्ये तिथं दादा दिसत नसायचा, झोळीमध्ये दगड दिसायची. अरे 6 दिवसापासून जी उपवाशी आहे ना दादांनो, ती मात्र बाहेरून म्हणायची, दादा योगी पाव न मनाचा, योगी पाव मनाचा योगी बाबा मनाचा योगी बाबा मनाचा आहे अपराध जना. आहे अपराध जना. दादा या बाहेर, योगी पाव न मनाचा, योगी पावन मनाचा. दादा या बाहेर, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली माऊली ओ ज्ञान राजा, ओ ज्ञान ज्ञान राजा, ज्ञान राजा. ओ किती चाली म्हणता येतील, याचा अर्थ एवढाच आहे. मुक्ताबाई दादाला बाहेर आणायची, कुठून तरी व्यवस्था व्हायची, तो दिवस निघून जायचा. भाकरी मिळू दिली नाही, चिठ्ठी सुद्धा फाडून टाकली. मायबापानं देहांत घेतलेला कागद तुडवला. सिद्ध बेटा सुद्धा लोकांनी राहू दिलं नाही, पैठणला काढून दिलं. माऊली पैठणला गेले, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. चमत्कार झाल्याबरोबर शुद्धीपत्र मिळालं, शुद्धीपत्र आणलं तर ते सुद्धा लोकांनी तुडवलं. महाराज पण ज्ञानोबाराय थांबले नाही, लोकांनी दिलेला त्रास सहन केला. सहन करा. सायखेडा तुमच्या गावात तिथं मोठी बाजारपेठ आहे, सगळ्या दुकानं तुम्ही पाहत असाल, पण एक दुकान असते लोहाराची. त्या लोहाराच्या दुकानात रोज जायचं, त्या लोहाराला विचारायचं काय काय आणलं बाबा याच्यात. तो म्हणतो 8 दिवसाला छन्नी आणली, 2 महिन्याला मोठा घन आणला, 2-3 महिन्याला कोळसे आणले, याच्यात काय आणलं नाही. तो म्हणतो ही आयरन कधीच आणली नाही. माझ्या पंजोबानं हीच वापरली, माझ्या आजोबानं हीच वापरली, माझ्या बापानं हीच वापरली, मी पण हिच्यावरच पोट भरतो. तुम्ही त्याला विचारा छन्नी का बदलली, हातोडी का बदलली, घन का बदलला, आयरन का बदलत नाही. तो तुम्हाला उत्तर देईल. छन्नी घाव घालत होती, तुटून गेली. घन घाव घालत होता, तुटून गेला. आयरन मात्र घाव सहन करत होती, जशीच्या तशी राहिली, कधीच बंद होत. लोकांनी म्हणू द्या, घुसखोर म्हणू द्या, लोकांचा लय ताण नाही घ्यायचा. लोक म्हणतच असतात, घुसखोर म्हणतील तुम्हाला, अधर्मी म्हणतील, त्यांच्याकडे काय बघायचं आपण. हो लोकांकडे बघून जर माऊली थांबले असते तर ज्ञानेश्वरी झाली नसते. लोकांकडे बघून जर माऊली थांबले असते, हरिपाठ मिळाला नसता. नाथ महाराज जर थांबले असते तर विशाल महाराज पिंगळा म्हणू शकले नसते, अक्रूर महाराज भारुड म्हणू शकला नसता. अरे लोक थुंकले तरी त्यांनी माफ केलं, आपण सुद्धा माफ करायचं, सोडून द्यायचं. महाराज म्हणू द्या लोकांना काय म्हणायचं, घुसखोर म्हणू द्या, आणखी काही म्हणू द्या. लोकांकडे बोलणं बोलून आपण थांबायचं नसतं, आपण आपला धर्म चालवायचा असतो. म्हणतच असतात लोक, महाराज लोक तुम्ही माळ घातली तर बुवा म्हणतील तुम्हाला, लोक तुम्ही माळ घातली की लोक तुम्हाला म्हणतील बुवाच झाला बुवा वार. म्हणू द्या, लोकांचं सहन करा. सहन केलं की ज्ञानोबाराय होता येतं. इतका त्रास दिला, तेच ज्ञानोबाराय समाधीला बसले. जग रडत होतं, जग विश्व रडत होतं, संत रडत होते, देव सुद्धा रडत होता. सगळे माऊलीला धन्यता देत होते, पण रुक्मिणी माता मात्र म्हणत होती, देवा या माऊलीला नाही धन्यता देणार. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या आईनं या माऊली सारख्या कोयनूर हिऱ्याला जन्म दिला, धन्य माता पिता
तयाची या ते त्या माता पित्याला धन्यता आहे बरं का. कळाली कथा तुम्हाला. हितासाठी जाग पण राहायचं आणि जाग होऊन आई बापाला धन्यता सुद्धा मिळवायची. आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची या. 5 मिनिटं घेतो तुमचे. बरोबर 9ला 5 मिनिटं बाकी आहे. 9ला म्हणजे 9ला सगळं संपेल आमचं. 1 मिनिटं मागं पुढं नाही. 9 वाजून 2 मिनिटाला तुमची पंगतच बसली पाहिजे. टेन्शन घेऊ नका अजिबात. 1 मिनिटं सुद्धा इकडं तिकडं नाही. माझ्याकडे बघा. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, वंजारी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिमाचं सुद्धा सौजन्य आपल्या सप्त्यात. गायकाचं सौजन्य मुस्लिमाचं आहे. इब्राहिम हो काय गाव आहे. मुजरा केला पाहिजे या गावाला. सगळा समाज एकत्रित आलाय. असेच सगळे पोरं घेतली होती. तानाजी कोंडाणा हवाय. जातो की राज पोरं 400 तयार झालती. भगवान शंकराचं मंदिर इथं. नरसिंहाचं मंदिर आहे. नृसिंह भगवान आहे इथं. माझे शिवाजी महाराज तुकोबाराय उभे केलेत तुम्ही. सगळे मावळे दिंडीमध्ये उभे आहेत. तानाजी आहे, मुरारबाजी आहे, शिवानावी सुद्धा भाला घेऊन आहे. वा काय सुंदर सायखेडा गाव आहे. पूर्वेकडे वाहणारी गोदावरी मैया आहे. इथं भगवान नरसिंहाचं मंदिर आहे. इथं आपल्यापाशी बसलेले बाबा आहेत. आपल्याला आशीर्वाद देतात. सुंदर कांड पाठ करून घेतात. एवढा चांगला कार्यक्रम आहे. संपूर्ण असं वाटतंय कीर्तन एकच चरण झाले तरी संपूर्ण असं वाटतंय. एवढा चांगला सोहळा आहे. मग ऐका असे पोरं घेऊन भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला होता आणि महाराष्ट्रात पहिला मंत्र घुमला होता. हर हर हे आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले. तुम्ही काय पाकिस्तानातले हा अमेरिकेचे आफ्रिकेचे भारतातलेत ना. का म्हटले नाही तुम्ही? त्याचं कारण आहे. या धामण्यात तर थंड झालो काय की नसते. डबल भूक लागली राव मला. 3 वाजता गाडीत बसलो मी. 4-4.5 तासात डिझेलच भेटा नाही. तर अजून 1 तास लवकर. डिझेल बंद. काय झालं डिझेलचा प्रॉब्लेम काय कळत नाही. डिझेल सिन्नरमध्ये डिझेल भेटलं महाराज. ऑटो काट बॉस काही राहिलंच नव्हतं. बरं झालं सिन्नरमध्ये भेटलं. नाही तर मग तुषार मार झालं. म्हणलं मोटरसायकल घेऊन या तुम्ही. आता माझं काही खरं नाही. डिझेल सापडा ना म्हणून. नाही तर मी 5ला चालू असतो बरं. काय का मी याच्यासाठी सांगतो तुम्हाला. एवढ्या जोरात म्हणलो मी. एवढे आमचे मागचे म्हणले इतका चांगला सप्ताह चाललाय. बाबा बसले किती गोड आहे. संपूर्ण आहे. बाबांच्या डोळ्यात मग असे आसरू आले. बाबा हसतायत. बाबा डुलतायत. रामायण ऐकतायत. एवढ्या चांगल्या कथा चालल्यात. एवढ्या लांबून महाराज आलेत. एक काम करा सगळ्यांनी 2 हाताशी वर करा. सगळ्यांनी मंडपातले सगळे. मागचे वाटावरले वा काय सुंदर चित्र आहे. गणेश महाराजाशी इकडून घ्या शूटिंग आता चांगली बरं का. इकडच्या महिला अर्धाली नाही. ओरिजिनल टाळकरी चिंतामण महाराज करा ना. नामर्दय काय बरोबर. हात शाबाश. करा इकडं. उत्तम बाबा वा काय सुंदर चित्र दिसतंय बघा. वा काय गोड सोहळा आहे. नाशिक जिल्ह्यानं अनुभवावा. आणि निफाड तालुक्यात पहिला सप्ताह आहे तुमचा. एवढा भारी. वा काय सुंदर सप्ताह आहे. सायखेडा काय गोड कार्यक्रम आहे. हात वर करा. तुमच्या बाबांचं वंदन करा. सुंदरकांडाला वंदन करा. नृसिंह भगवंताला वंदन करा. आणि हात वर आहे त्यानं टाळी नका वाजू. हात असा तैट वर करा. आपल्या महाराष्ट्राच्या मातीला अभिवादन करा. आपल्या महाराष्ट्र धर्माला हात. महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे ना. ज्ञानेश्वरी वाढवायची ना. गाथा वाढवायचा आहे ना. आपल्याला कुणाच्या नादी नाही लागायचं. आपल्याला ज्ञानेश्वरीच्या नादी लागायचंय. आपल्याला गाथ्याच्या नादी लागायचंय. आपल्याला तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या परंपरेमध्ये राहायचंय. हात वर करा. आणि मी हात ज्याचा वर आहे मी हरर म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. पहिले 2दा यांना म्हणू द्या. तिसऱ्यांदा तुम्ही माईकवालेनी म्हणायचं बरं का. 2दा सगळा समाज. तिसऱ्यांदा माईकवाले. मी हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा. मी हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या निफाड तालुक्याला सायखेडा गावाला आमच्या रघुनंदन बाबाच्या हस्ते काय नृसिंह मंदिरात सप्ताह चाललाय. बोला हर 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 घ्या खाली. घ्या खाली. आधीच आले बो खाली बरं. एक मावळा गड आणायचं की नाही. गडाची संख्या 100 झाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं आपल्याला. ते बघा तिथं प्रतिकात्मक पुतळा मांडलाय. त्याच्यात तानाजी म्हणायचं आधी लगीन कोंडाण्याचं. शिवानावी म्हणायचा राजा तुमचे कपडे मला द्या. बाजी म्हणायचा राजा लाख मरावे. लाखाचा पोशिंदा जगावा. हो यांनी हित साधलंय. पण तुकोबाराय त्यांना धन्यता देत नाहीत. त्यांना जन्म देणाऱ्या धन्य माता पिता तयाची या. आपल्या गावातील आमचे एक कुटुंब आहे.
त्यांचे भाचे आहेत एक वैभव नावाचे माझे मित्र आहेत, ते देशावर सीमेवर काम करतात. आमचा सुयश बसलेला आहे, त्याचा बंधू पण देशावर काम करतो. देश सीमेवर मी बोलणारा महाराज. आपण कोणीतरी बोललं पाहिजे. देशाच्या सीमेवर काही मुलं योगदान देतात. आत्ता एक घटना घडली बाबा, त्या पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे बरं का बहिणींनो. त्या राळेगण सिद्धीला देशाच्या मातीचं रक्षण करताना 2 गोळ्या एका बाळाच्या छातीमध्ये गेल्या. मातीला मुजरा करून तो पोरगा देशासाठी शहीद झाला. तर त्याला गोळ्या नव्हत्या लागल्या नुसत्या, अनेक मित्राला वाचवता वाचवता त्याचा पाय बर्फामध्ये खाली पडला. त्या सियाचीन नावाच्या प्रदेशातली घटना आहे. कमरेपर्यंत बर्फ होता तरी पोरं लढत होती, पोटापर्यंत बर्फ होता तरी लढत होती, छातीपर्यंत बर्फ आला तरी लढत होती. प्राण जाये पर बचन न जाई या तत्वाप्रमाणे आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ म्हणणारी मुलं निफाडची आहेत, नाशिकची आहेत, साईखेड्याची आहेत, महाराष्ट्रातली आहेत, सगळ्या भागातली आहेत. बंदुकी घेऊन लढत होते. लढता लढता मात्र भरपूर पोरं फसली होती बर्फात, म्हणून त्या सौरभ आवटीनं पोरं बाजूला काढली होती. मित्र याला म्हणतात बरं का, टंग. मित्र कुणाला म्हणतात बरं का. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा. काबुगा हिंडशी देव शोधावया, काबुगा हिंडशी देव शोधावया. मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा. काय मैत्री आहे, कोणत्या जातीचे कोणते माहिती नाही. कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मदरासी. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीरता भारतवासी, हर वीरता भारतवासी. पोरांना बाजूला काढताना त्याचा पाय बर्फामध्ये अडकला. बर्फ आता डोक्याच्या वर गेला. 7 दिवस बर्फ पडला. त्याची बॉडी जेव्हा सापडली ना किरण महाराज, तर एखाद्या लादीसारखी त्याची बॉडी झाली होती. बर्फ कापावा लागला तर बर्फ कापताना हात कापावा लागला, छाती कापावी लागली, एक पाय कापावा लागला. 22 वर्षाचा तरुणा बाण पोरगा ऐका रे अर्ध्या अंगानं गावाकडे आला. आई अजून हातानं जेवण करत नाही त्याची महाराज. आई अजून हातानं जेवण करत नाही. ती म्हणते माझ्या बाळाला हात नाही राहिला. सांगा मला, आपल्या देशासाठी अशी मुलं प्राण देतात. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार भाला काय कुणाची भीती. अशी मुलं जी आई जन्माला घालते, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, मग त्याचा आनंद देवाला होतो. तुम्ही देव देश धर्मासाठी जगा, तयाचा हरिक वाटे देवा. काय करावं लागतं त्याच्यासाठी? गीता भागवत करीती श्रवण, ज्ञानेश्वरीचं पारायण, गीतेचं पारायण, भागवताचं पारायण, अखंड चिंतन विठोबाची. सगळ्या कथा मी सांगितल्यात. आशांची सेवा घडावी, आमच्या रघुनंदन बाबाची सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा विठोबा रखुमाई. हरी